आता अकोल्यामधून एक गंभीर घटना समोर आलेली आहे। अकोला शहरामधल्या गांधी रोडवर बिंदी घर कॉस्मेटिक दुकानामधून महिलांना जाळ्यात ओढल्याचं समोर आलंय। तसेच महिलेला व्हिडिओ ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात आल्याचंही समोर आलंय। ओळख वाढून संबंधित महिलेचा मोबाईल नंबर मिळवण्यात आला आणि त्यानंतर महिलेचं लैंगिक शोषण करण्यात आलंय। व्हिडिओ काढून महिलेला धमकी देण्यात आली आहे। धर्मांतरणाची धमकी देत बदनामीचा धाक दाखवण्यात आल्याचंही समोर आलंय। या प्रकरणी पोलिसांनी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय, तर दोघांना अटक झाली आहे। या घटनेमुळे अकोल्यात संतापाची लाट उसळली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। सामान वगैरे घ्यायला जायची, त्या ओळखीमधनं त्यांनी मला त्याच्या ग्रुपमध्ये जॉईन केलं। ग्रुपमध्ये जॉईन केल्यानंतर त्यांनी एके दिवशी मला नको त्या अंगाला स्पर्श केला। मी त्याला नकार दिला, तर त्यांनी मला त्याच्या CCTV मध्ये जे काही ॲड झालेलं आहे त्यांनी मला तो व्हिडिओ दाखवून वारंवार माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवून मला धर्मांतर करायला सुद्धा भाग पाडलं। माझ्याकडून पैशाची पण मागणी केली। आता मी पैसे देऊ शकत नाही, त्यामुळे त्याचं ते प्रकरण जास्तच वाढलं। त्याचं म्हणणं होतं, तुला जर हे प्रकरण दाबायचे तू आमच्या धर्मात ये, मुस्लिम धर्म स्वीकार कर। मी ते सर्व नाही ऐकलं, त्यामुळे त्यांनी मला मारायचा पण प्रयत्न केला। आता मी हतबल झाली, त्याच्यामुळे मी पोलीस कंप्लेंट केली। रेप का केस दाखल हुआ है। ये जो पीड़िता है यानी फिरियादी, उनके साथ 2024 से 2026 तक ये जो आरोपी है उन्होंने वारंवार यानी लगातार रेप किया है। इसके बारे में ये शिकायत दर्ज हुई है। 4 आरोपी है, उसमें से 2 आरोपी जो है उनको अरेस्ट किया है और माननीय न्यायालय ने उनको आज से 5 दिन तक PCR दिया है। और एक जो आरोपी है वो आरोपी ये गुना दाखिल होने से पहले ही GMC हॉस्पिटल में एडमिट है और वहाँ पर भी हमने हमारी गार्ड लगाई हुई है। जैसे ही आरोपी डिस्चार्ज होगा हम उनके ऊपर तुरंत हमारी कानूनी कार्रवाई करेंगे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.